माननीय सदस्य सुलभाताई खोडके। अध्यक्ष महोदय, 2024-2025 अर्थसंकल्पाच्या सर्वसाधारण विचार मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे। माननीय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांचे 11व्या अर्थसंकल्प मांडला त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते। आणि सन्माननीय दादांनी अर्थसंकल्पामध्ये कृषी, उद्योग, महिला, युवक, आरोग्य, शिक्षण अशा सर्व विषयावरचे बजेट मांडत असताना सर्वांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं। या ठिकाणी हा विषय मांडत असताना औद्योगिकरण धोरण यावर विषय मांडत असताना सन्माननीय दादांना माझी एवढीच विनंती आहे की नवीन औद्योगिक धोरण 2025ला लवकरच जाहीर होणार असं या ठिकाणी बजेटमध्ये सांगितलं आहे। आणि त्या धोरणामध्ये 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 40 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक व 50 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे असं या ठिकाणी सांगितलं आहे। म्हणून मला सन्माननीय दादांना या ठिकाणी सांगायचं आहे की केंद्र शासनाने अमरावतीला महाराष्ट्रामध्ये एकमेव अमरावती या ठिकाणी मेगा टेक्सटाईल पार्क मंजूर केलेला आहे। परंतु हा पार्क मंजूर झाल्यानंतर आज त्या ठिकाणी रस्ते असेल, वीज असेल याचे काम चालू झाले, प्लॉट पाडण्याचे कामं चालू झाले। परंतु त्या प्लॉटचे दर आपण जर बघितले तर त्या अमरावती शहराच्या दरापेक्षा जास्त आहे। म्हणजे ते दर सुद्धा आता या ठिकाणी कमी करण्याची गरज आहे। तेव्हाच खऱ्या अर्थाने या ठिकाणी असणारे हे कंपनी आपल्या अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्क येईल हे सुद्धा मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं। आणि आज आपण या ठिकाणी सांगत असताना टेक्सटाईल पार्क कंपनी ही अमरावतीमध्ये येत असताना मला शासनाला विनंती करायची आहे की इतर राज्यामध्ये ज्या काही पॉलिसी आहे त्या पॉलिसीच्या माध्यमातून ते पार्क त्या ठिकाणी प्रत्येक स्टेटमध्ये जातात। म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी नवीन पॉलिसी तयार करून इतर राज्यामध्ये जी पॉलिसी आहे त्याच्यापेक्षा जास्त सुविधा त्या ठिकाणी आपण जर निर्माण केल्या तर निश्चितच अमरावतीमध्ये हे टेक्सटाईल पार्क सुद्धा या ठिकाणी येऊ शकेल आणि कंपनी सुद्धा या ठिकाणी येऊ शकेल अशी मला या ठिकाणी विनंती आहे। त्यासोबतच इतर राज्यामध्ये वीज असेल, पाणी असेल, त्यासोबत जीएसटी असेल, कामगाराचे प्रश्न असेल, ज्या काही सुविधा त्यांना दिल्या जाते त्याच्यापेक्षा जास्त सुविधा या पॉलिसीमध्ये आपण जर निर्माण केल्या तेव्हाच खऱ्या अर्थानं आमच्या अमरावतीचा मेगा टेक्सटाईल पार्क हा चालू होईल। म्हणून यासाठी या ठिकाणी शासनाने सन्माननीय दादांना मी या ठिकाणी विनंती करते की अमरावती शहरातील टेक्सटाईल पार्क हा जो चालू करायचा असेल त्या संदर्भात नवीन पॉलिसी तयार केल्यानंतरच हा टेक्सटाईल पार्क चालू होईल आणि आमच्या अमरावती शहरामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल असं या ठिकाणी मी विनंती करते। आणि या संदर्भात सुद्धा शासन या ठिकाणी सन्माननीय दादांनी मीटिंग घ्यावी आणि त्या ठिकाणी या टेक्सटाईल पार्क लवकरात लवकर कसा चालू होईल, कंपनी आमच्या अमरावती शहरामध्ये कसे येईल यासाठी आपण पुढाकार घ्यावा आणि मीटिंग लावावी अशी या ठिकाणी विनंती करते। दुसरा विषय इनोव्हेशन सिटी, नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 250 एकर नवी मुंबई या ठिकाणी उभारणार आहे असं आपण बजेटमध्ये सांगितलं आहे। त्याच धर्तीवर मला या ठिकाणी सन्माननीय दादांना सांगायचं आहे की आपल्या अमरावती या ठिकाणी वर्क फ्रॉम टाउनची मागणी मी दर अधिवेशनामध्ये करत आहे। कारण आमच्या अमरावती शहरामध्ये अनेक इंजिनिअरिंग कॉलेज अमरावती शहरामध्ये आणि अमरावती विभागामध्ये IT कंपनी आलेल्या नाही आहेत आणि इंजिनिअरिंग कॉलेजची जवळपास 115 एकर जागा आहे आणि त्यामध्ये जवळपास आपण शासनाने जर त्या ठिकाणी स्पेशल पर्पज व्हेकल शासनाची कंपनी तयार करून दिली म्हणजे शासनाने त्या ठिकाणी जागा घेऊन त्या ठिकाणी बिल्डिंग तयार करून आणि त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण त्या ठिकाणी उभं केलं तर निश्चितच ज्या कंपनी आहे त्याला कमी दरामध्ये लीजवर देऊन जर आपण त्या ठिकाणी IT कंपनीला आपण उभारून दिलं आणि कमी भाड्याने त्या शासनाने त्या कंपनीला दिलं तर निश्चितच आमच्या अमरावतीमध्ये वर्क फ्रॉम टाउनची निर्मिती होईल। म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा विषय दादा आहे। मी आपल्या दादाला विनंती करते सन्माननीय दादा IT कंपनी येण्यासाठी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी नवीन बिल्डिंग तयार करून IT कंपनी अमरावतीमध्ये कशी येईल, रोजगारच्या संधी आमच्या मुलामुलींना कशी मिळेल यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी प्रयत्न करावे व अमरावतीला न्याय द्यावा अशी या ठिकाणी विनंती करते। त्यासोबतच वीजच्या संदर्भात सांगत असताना एका महिन्यात 300 युनिटचे वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी यासाठी अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना ही आणली। त्यामुळे 70% लोकांना वीज ग्राहकांचे वीज बिल माफ होणार आहे आणि टप्प्याटप्प्याने ते झिरोवर येणार आहे। हे राज्यातील गरीब जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे। त्याबद्दल सुद्धा मी शासनाच्या मनापासून अभिनंदन करते। त्यासोबतच शेतकऱ्यांना कृषी सोलर पंप योजना सुरू केल्यापासून
3 लाख शेतकऱ्यांना विहिरीवर या योजनेतून लाभ झालेला आहे आणि शेतकऱ्यांना सकाळची वीज मिळणार आहे, म्हणजे दिवसभर वीज मिळणार आहे. त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांचं उत्पन्न सुद्धा वाढेल आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सुद्धा विजेच्या माध्यमातून या ठिकाणी निर्मिती होईल अशी या ठिकाणी मला वाटतं. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदर्भात खऱ्या अर्थानं अमरावती विभागामध्ये सोयाबीन, तूर आणि कापूसची त्या ठिकाणी लागवड होते आणि आज या ठिकाणी परिस्थिती की अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये सोयाबीन पडलेलं आहे. सोयाबीनची विक्री या ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून व्हायला ती बंद झालेली आहे. म्हणून मला अशा ठिकाणी विनंती करायची आहे सरकारला की या ठिकाणी सरकारने हमी भावाने सोयाबीन खरेदी बंद केलेली आहे, ती लवकरात लवकर चालू करावी व शेतकऱ्यांच्या घरामध्ये जे सोयाबीन पडलेलं आहे त्याला सुद्धा या ठिकाणी न्याय मिळवला. त्यांना त्या ठिकाणी बाजारभाव कमी झाल्या असल्यामुळे त्या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी विचार करावा अशी या ठिकाणी शासनाला विनंती करते. त्यासोबतच रस्ते विकास या विषयावर बोलत असताना माझ्या अमरावती शहरामध्ये अति महत्त्वाचा रस्ता आहे की त्या ठिकाणी अमरावती शहर हे नवीन अमरावती तयार होत आहे की काय अशा पद्धतीचं त्या ठिकाणी बिल्डिंग्स तयार होत आहे. म्हणून या ठिकाणी हा जो काही रस्ता आहे पंचवटी चौकापासून तर छत्रपती संभाजी चौकापर्यंतचा आमचा रस्त्याची मागणी केलेली आहे आणि या ठिकाणी या रस्त्यावर जवळपास कॉलेज आहे, शाळा आहे, वस्ती वाढत आहे आणि लोकसंख्या वाढत असल्यामुळे गाड्यांची संख्या वाढत असल्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांची आणि गाड्यांची त्या ठिकाणी व्यवस्था होत असताना त्या रस्त्यावर जर आपण उड्डाण पुला तयार करण्यासाठी 1300 कोटीचा प्रस्ताव टाकलेला आहे. म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे, सन्माननीय दादा, आपण हा प्रस्ताव CRF मधून केंद्र शासनाकडे पाठवून याला सुद्धा मान्यता करावी व ही जी काही लोकांची दळणवळणाच्या माध्यमातून येण्या जाण्याच्या माध्यमातूनची गैरव्यवस्था होते ती निश्चितच या ठिकाणी होईल. म्हणून हा प्रस्ताव शासनाकडे सन्माननीय दादा आपण हा शासनाकडे मागून CRF मधून मंजूर करावा अशी या ठिकाणी विनंती करते. त्यासोबत मुख्यमंत्री ग्रामसेवक योजना 2019 मध्ये मुख्यमंत्री शहरी ग्रामसेवक योजना ही सुद्धा मंजूर झालेली आहे. आपण मुख्यमंत्री ग्रामसेवक योजनेला पैसे देतो, परंतु मुख्यमंत्री शहरी ग्राम सडक योजना मंजूर झाली, हेड झालं, पण त्या हेडवर आतापर्यंत पैसे टाकले नाही आहे. म्हणून आमच्या अमरावती शहरातील जे काही रस्ते आहेत त्याला पैसे मिळत नाही, नगरोत्थानमध्ये नगरविकासमधूनच मिळतात. म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की मुख्यमंत्री शहरी ग्राम विकास योजना जी आहे, ग्राम सडक योजना आहे, त्याच्यावर त्या हेडवर सुद्धा आपण पैसे टाकावे जेणेकरून शहरातील रस्ते त्या ठिकाणी तयार होतील व रस्त्याची समस्या जी आहे ती होईल कमी होईल अशी या ठिकाणी मी विनंती करते. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विमानतळ. या ठिकाणी अमरावती येथील बेलावरा विमानतळावरून अनेक अधिवेशनामध्ये मी हा मुद्दा मांडलेला आहे आणि आपलं दादा मी अभिनंदन करते की 31 मार्च पासून प्रवासी सेवा सुरू करण्याचं नियोजन आपण या केलं आहे आणि अमरावतीमध्ये विमान सेवा सुद्धा चालू होणार आहे. त्याबद्दल सुद्धा मी या ठिकाणी शासनाचे सन्माननीय दादांचे मी मनापासून अभिनंदन करते. त्यासोबत वैनगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्पामुळे या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छिते, हा आमचा अमरावती विभागातून सुद्धा जात आहे आणि अमरावतीमध्ये खारपण पट्ट्याचा फार मोठा विभाग आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या जमिनीमध्ये पीक होत नाही आहे. पिण्याच्या पाण्याच्या समस्या त्या ठिकाणी असल्यामुळे खारपाणी त्या ठिकाणी लोकांना मिळत असल्यामुळे आणि उत्पन्नामध्ये घट होत असल्यामुळे आज वैनगंगा पैनगंगा हा नदीजोड प्रकल्प झाल्यामुळे निश्चितच आमच्या या खारपान पट्ट्यातील आणि जे काही सिंचनाचे प्रश्न आमचे प्रलंबित आहे, आमचा हा जिल्हा हा सिंचनापासून फार मागासलेला आहे. म्हणून या ठिकाणी वैनगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्प हा जो आपण मंजूर केला आणि त्यामुळे आमच्या अमरावती जिल्ह्यातील विभागातील शेतकऱ्यांना निश्चितच पिण्याचे पाणी आणि सिंचन वाढेल. त्याबद्दल शासनाचे मी मनापासून अभिनंदन करते. त्यासोबतच महत्त्वाचा पर्यटन व स्मारकासाठी 1 लाख कोटीची गुंतवणूक करण्याची अपेक्षा आपण व्यक्त केली आहे. मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची की माझ्या अमरावती शहरामध्ये पर्यटन क्षेत्र कुठलं नाही आहे, तर त्या ठिकाणी शिवटेकडी हा मध्य भागामध्ये असणारे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, उंचावर आहे, जी टेकडी आहे, तर त्या ठिकाणी त्या सुद्धा याला पर्यटन स्थळ विकास मधून त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा, त्याचा प्रस्ताव मी शासनाकडे पाठवला आहे. म्हणून हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या त्या या ठिकाणी असणाऱ्या शिवटेकडीचं सुद्धा सौंदर्य करण्यासाठी सुद्धा आपण निधी उपलब्ध करून द्यावा अशी त्या ठिकाणी विनंती करते. त्यासोबतच वडाळी तलाव व फॉरेस्ट बांबू गार्डन आहे, त्या सुद्धा या ठिकाणी पर्यटन क्षेत्रामध्ये तिथे काम चालू आहे, परंतु निधी कमी पडत आहे. म्हणून पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये
वडाळी तलाव व फॉरेस्टचं जे बांबू गार्डन आहे यासाठी सुद्धा आपण या पर्यटन क्षेत्राच्या याच्यातून आपण निधी उपलब्ध करून द्यावा आणि जेणेकरून अमरावती शहरामध्ये 2 पर्यटन क्षेत्र निर्माण होतील व अमरावती सुद्धा महत्त्व वाढेल असं या ठिकाणी मला वाटते. त्यासोबत स्मारकासाठी सुद्धा आपण पैसे देणार आहे, निधी देणार आहे. म्हणून या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या चौकाचं सौंदर्यीकरण केलं आहे. त्यासोबत छत्रपती संभाजी महाराजांच्या चौकाचं सुद्धा आम्ही सौंदर्यीकरण केलं आहे. परंतु लोकांची मागणी आहे की त्या ठिकाणी पुतळा त्या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे. परंतु या ठिकाणी स्मारक उभारण्यासाठी जागा उपलब्ध आहे. फक्त स्मारक बांधण्याची परवानगी जर आपण त्या ठिकाणी दिली तर निश्चितच अमरावती शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई देवींचं स्मारक आणि त्यासोबत छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक सुद्धा त्या ठिकाणी उभारला जाईल आणि लोकांमध्ये जी काही भावना आहे ती निश्चितच या माध्यमातून होईल. म्हणून आपण याला सुद्धा मान्यता द्यावी अशी या ठिकाणी या ठिकाणी दादा आपल्याला विनंती करते. आरोग्य विभागाच्या माध्यमातून बोलत असताना अमरावतीमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. टप्पा 1 टप्पा 2 चालू आहे आणि त्यासोबत येणाऱ्या गरिबाची, कारण या ठिकाणी मेळघाटसारखा भाग आहे, कुपोषणाचा प्रश्न आहे अमरावती विभागामध्ये आणि आमच्या विदर्भामध्ये एकच फक्त सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. म्हणून त्यासाठी टप्पा 3 ची मागणी या ठिकाणी केली आहे आणि टप्पा 3 च्या या ठिकाणी प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. म्हणून दादा आपल्याला विनंती आहे की सुपर स्पेशालिटी टप्पा 3 साठी आपण मान्यता द्यावी व त्या ठिकाणी त्याला निधी उपलब्ध करून द्यावा आणि आरोग्याच्या या सुविधा ज्या काही आपले हे राहिल्या त्या ठिकाणी ते सुद्धा तयार होतील आणि त्या ठिकाणी आजाराच्या माध्यमातून लोकांना मुक्तता मिळेल आणि त्या ठिकाणी आजारावर सेवा केला जाईल. म्हणून हा टप्पा 3 ला सुद्धा आपण या ठिकाणी मान्यता द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते. त्यासोबतच लाडकी बहीण योजना या ठिकाणी 1500 रुपये आपण महिलांना देत आहे, त्याबद्दल मी शासनाचे मनापासून अभिनंदन करते. पण लवकरात लवकर 2100 रुपये सुद्धा करावे आणि ते सुद्धा त्यांना द्यावं अशी या ठिकाणी विनंती करते. आणि त्यासोबत संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ सारखी योजना असेल, याच्यामध्ये आपण 6-6 महिने पैसे देत नाही. म्हणून दादा आपल्याला विनंती आहे की संजय गांधी निराधार, श्रावणबाळ सारख्या योजना ह्या सगळ्या महिला वृद्ध आहेत आणि विधवा महिला आहेत, त्यांना आपण किमान महिन्यातून 2 महिन्यातून 1 वेळा तरी पैसे शासनाने पाठवले पाहिजे. 6-6 महिने पैसे मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांची गैरसोय होते. म्हणून या योजनेचा लाभ होण्यासाठी आपण किमान 2 महिन्यातून सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये पैसे आपण जमा करावे अशी विनंती करते. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, या ठिकाणी जिल्हा क्रीडा विभागाच्या माध्यमातून जिल्हा संकुलासाठी DPDC मधून 1% निधी ठेवण्याचा आपण मान्य केला आहे. त्यामुळे चांगले खेळाडू निर्माण होतील याच्यामध्ये शंका नाही. परंतु त्यासोबतच विभागीय क्रीडा संकुल हे विभागामध्ये आहे. म्हणजे आमच्या अमरावती विभागामध्ये अमरावती शहरामध्ये विभागीय क्रीडा संकुल आहे. त्यासाठी सुद्धा DPDC मधून 1% निधी आपण त्या ठिकाणी राखीव ठेवण्याचा निर्णय घ्यावा आणि त्याला सुद्धा मान्यता द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं म्हणजे दादा वर्क फ्रॉम टाउन जे मी विषय मांडला तो विषय आपण या ठिकाणी बजेटमध्ये घेतला नाही आणि आपल्या भाषणात घेतला नाही. म्हणून मला या ठिकाणी अमरावतीमध्ये वर्क फ्रॉम टाउनची जी शासकीय इमारत आणि त्या ठिकाणी सोयीसुविधा IT कंपनीसाठी आपण करणार आहे, त्याला आपण आपल्या भाषणाच्या उत्तरामध्ये त्याला न्याय द्यावा अशी या ठिकाणी विनंती करते आणि थांबते. धन्यवाद.